यांच्या नेतृत्वामध्ये आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं ठरवलं, तर 4 ट्रिलियन इकॉनॉमी ऑलरेडी क्रॉस केली आहे. पण 10 वर्ष मनमोहन सिंगांचे, 10 वर्ष मोदीजींची यांची जर तुलना केली तर पुन्हा एकदा मल्लिकार्जुन खरगे आणून मनमोहन सिंगासारखंच करायचे की काय, हे लोक या देशातली विसरू शकणार नाही की 18 तास हे सध्याचे पंतप्रधान काम करतायत. आणि म्हणूनच मोदीजींना संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय. आणि पुन्हा एकदा 10 वर्षांनंतर देखील अनेक तथाकथित सर्वे येत आहेत की मोदीजीच या देशात जिंकणार आहेत. त्यामुळं इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरत नाही, पण पंतप्रधानाचा उमेदवार ठरवण्यासाठी हा चालवलेला अट्टास आहे. त्यामुळे तिथे सुद्धा मोदीजींचीच त्यांना उपयोग करून घ्यावा लागतोय की पुढचा कोण उमेदवार ठरणार. पण मला वाटतं की इंडिया आघाडी जी झाली की त्यांच्यामध्ये एकमत होईल अशी अजिबात शक्यता नाही. आणि झाली तरी आम्हाला त्याची चिंता नाही. मोदीजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होणार म्हणजे होणार, आणि फार मोठ्या मताधिक्याने होणार.